मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण दोनच गोष्टींच्या मागे वेड्यासारखे धावत असतो. एक म्हणजे स्टेबिलिटी, म्हणजे स्थिरता. माझी नोकरी कायम राहू, माझा बँक बॅलन्स कायम वाढत राहू, माझे सुख टिकून राहू. आणि दुसरं म्हणजे यमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे किंवा विनाशाची भीती. माझं इन्व्हेस्टमेंट बुडेल का, माझं ब्रेकअप होईल का, मी मागे पडेन का. आपण या जगात कायमस्वरूपी काहीतरी मिळवण्यासाठी आणि घाबरतो ते सर्व काही गमावण्याला. पण 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली या ओवीत एक असा क्रांतिकारी विचार मांडतात जो तुमच्या आजच्या स्ट्रेसफुल आयुष्याला एका क्षणात शांत करू शकतो. माऊली म्हणतात, अरे जे नित्य म्हणजे कायम आहे असं तुला वाटतंय, त्याचा क्षय होईल असं तुला वाटतं, या दोन्ही केवळ तुझ्या मनाच्या कल्पना आहेत, भ्रांती आहेत. हे ऐकून असं वाटते की आपण ज्या नोकरीसाठी, पैशासाठी, नातेसंबंधासाठी रात्रंदिवस चिंता करतो ते सर्व जसं दिसतं तसं नाहीच. चला या गोड रहस्याचा उलगडा आजच्या या ओवीतून करूया. मित्रांनो, या विषयाकडे पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही ह्या चॅनेलवर नवीन असाल तर या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रवास चुकू नये यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमचे एक लाईक आम्हाला खूप काही प्रोत्साहन देतो. नित्यता हिस्सी असूनी ना तरी निश्चित छया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. हे जग किंवा देह नेहमीच असेच राहणार आहे किंवा नक्कीच नष्ट होणार आहे, ही भ्रांती बाजूला कर. कारण या दोन्ही गोष्टी सत्याच्या ठिकाणी नाहीत. कुरुक्षेत्रावर अर्जुन उभा असतो, त्याला समोर आपले नातेवाईक गुरुजन दिसत आहेत. त्याला वाटते की हे नातेसंबंध नित्य असावेत. तो श्रीकृष्णाला म्हणतोय, मी यांना कसे मारू. माऊली त्याला समजवतात की ज्याला नित्य समजतोय ते मुळात नित्य नाहीस. आज आपण इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर लोकांचे फोटो पाहतो. कोणीतरी परदेशात फिरतानाचा फोटो टाकतो, कोणीतरी नवीन गाडी घेतल्याचा, कोणीतरी हॅप्पी फॅमिलीचा. हे पाहून आपल्याला वाटते की यांचं आयुष्य किती परफेक्ट आणि आनंदी आहे आणि ते नेहमीच असंच राहणार. पण माऊली म्हणतात, ही भ्रांती आहे. तो फोटो फक्त एक क्षण आहे. त्या फोटोच्या मागे त्या व्यक्तीचा संघर्ष, दुःख, तणाव आपल्याला दिसत नाही. आपण एका क्षणाला नित्य समजण्याची चूक करतो आणि स्वतःला दुःख करून घेतो. जगात कोणतीही परिस्थिती, मग ते सुख असो किंवा दुःख असो, हे नित्य नसते. सरकारी नोकरी किंवा सेटल होण्याचा मोह आपल्याला समाजात, सरकारी नोकरी किंवा आयुष्यात सेटल होणे याला खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला वाटते एकदा नोकरी लागली की आयुष्यभर नित्यता म्हणजे सिक्युरिटी येईल. पण अचानक आलेली मंदी, तंत्रज्ञानातील बदल किंवा जागतिक परिस्थिती एका क्षणात ती नित्यता हिरवून घेऊ शकते. माऊली आपल्याला हेच समजवतात, बाह्य वस्तूंमध्ये किंवा परिस्थितींमध्ये नित्यता शोधणे हा भ्रम आहे. अर्जुनाला दुसरी भीती ही आहे की युद्धात त्याच्या हातून भीष्म, द्रोण यांचा क्षय होईल, ते संपून जातील. कृष्ण त्याला सांगतात, आत्मा अविनाशी आहे, त्यामुळे कोणाचा क्षय होणे हे शक्य नाही. जे मुळात अस्तित्वात नाही त्याचा नाश कशाला. तुम्ही शेअर बाजारात किंवा क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवले आहेत असे समजा. अचानक मार्केट पडले आणि तुमचे पोर्टफोलिओ लाल रंगात दिसू लागला. तुम्हाला वाटते, माझे सर्व पैसे क्षय पावले, नष्ट झाले. तुम्ही प्रचंड तणावात जाता. पण माऊलींच्या दृष्टीनं पाहिलेच तुमचा पैसा खरोखर नष्ट झाला आहे का, तो फक्त एका आकड्यावरून दुसऱ्या आकड्यावर गेला आहे किंवा एकाच्या खिशातून दुसऱ्या खिशात गेला आहे. व्हॅल्यू कमी जास्त झाली पण अस्तित्व संपलेलं नाही. आपली ममता, माझं पण म्हणजे त्या पैशावर असते, म्हणून आपल्याला त्याचा क्षय वाटतो. आजकाल नाते खूप लवकर तुटतात. जेव्हा एखादे नाते तुटते तेव्हा आपल्याला वाटते की आपले जग संपले, सर्व काही क्षय झाले. पण खरं पाहता जी व्यक्ती जिवंत आहे असे असते. तुम्ही जिवंत असता पण फक्त त्या दोन व्यक्तींमधील संबंधांचा भ्रम तुटलेला असतो. माऊली म्हणतात, त्या गोष्टीचा क्षय झाला असे तुला वाटते, ही ती गोष्ट मुळात तुझ्या कल्पनेत नित्य होती. माऊली या ओवीत सर्वात महत्त्वाचा शब्द वापरतात, भ्रांती आणि निष्कर्ष काढतात. दोन्ही नाही म्हणजेच नित्यही नाही आणि क्षयही नाही हे समजण्यासाठी आपल्याला आधुनिक उदाहरण घ्यावं लागेल.
समजा तुम्ही एक व्हर्च्युअल रियालिटी VR हेडसेट लावून गेम खेळत आहात. गेममध्ये तुम्ही एक राजा आहात, तुमच्याकडे खूप संपत्ती आहे, मोठा महाल आहे आणि अचानक तिथे एक राक्षस होतो, तुमचा महाल तोडतो, तुम्हाला मारतो. मला वाटते की तुमचा क्षय झाला. तुम्ही गेममध्ये घाबरता, रडता आणि ओरडता, पण प्रत्यक्षात काय असते? तुम्ही फक्त एका खोलीत हेडसेट लावून उभे असतात. तिथे एक ना महाल होता, ना राक्षस, ना तुमचा मृत्यू. हे सर्व ब्रह्मावर आधारित होते. माऊली हेच सांगतात, हे जग, हे देह, हे नातेसंबंध म्हणजे तो VR गेम आहे. आत्मा म्हणजे तुम्ही स्वतः आहात, त्या हेडसेट लावलेल्या व्यक्तीसारखा होता, जो या खेळात फक्त साक्षी आहे. तुम्ही हेडसेट काढता तेव्हा तुम्हाला कळते की नित्यता आणि क्षय या दोन्ही गोष्टी तिथे नव्हत्याच. मित्रांनो, ज्ञानेश्वरची ही 104वी ओवी आपल्याला आजच्या या धावपळीच्या युगात साक्षी भावाने जगायला शिकवते. जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप यश येईल तेव्हा उडू नका, कारण नित्य नाही ही भ्रांती आहे. आणि जेव्हा अपयश येईल, एखादी प्रिय गोष्ट दुरावेल, तेव्हा खचून जाऊ नका, कारण तो क्षय कधीच सुद्धा भ्रांतीच आहे. कारण खरं काय आहे? खरं काय हे तुमचा आत्मतत्व, जो हा सर्व खेळ पाहणारा साक्षी आहे. या भ्रांतीला ओळखा आणि जीवनातील सर्व ताणतणावापासून मुक्त व्हा. अर्जुन ज्या मृत्यूला घाबरत होता, तो मृत्यूच्या वेळी व्हर्च्युअल गेममधल्या मृत्यूसारखा भ्रांतीचा आहे. हे कृष्णाने अर्जुनाला पटवून दिले. आपल्यालाही आपल्या आयुष्यात संकटाकडे याच्या दृष्टीनं पाहायचे आहे. तुम्हाला VR गेमचे उदाहरणाने या ओवीचा अर्थ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला अशा भ्रांती झाली आहे का? उदाहरणार्थ, एखादी नोकरी सुटल्यावर वाटले संपले, पण नंतर त्यापेक्षा चांगली संधी मिळाली. तुमच्या अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे अनुभव इतरांना प्रेरणा देऊ शकतात. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत, विशेषतः तरुणांसोबत शेअर करा, ज्यांना आजकाल खूप स्ट्रेस येत असतो. ज्ञानेश्वरचे अमूल्य ज्ञान घरोघरी पोहोचण्यासाठी आमची मदत करा. रामकृष्ण हरी.